शेगावला. आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती आम्ही जवळपास 1 तास गाडीचं वेट केल्यानंतर आता गाडी येणार आहे वाटतं. बघू आता जाऊ मस्त दर्शनाला. हे सगळे इथे थांबलेले आहेत. मामा बाबा. तयारी तिला घेतलं नाही तुम्ही. वहिनीला घ्या पहिले. कोणी बघणार नाही. वहिनी मामी आई क्षितिजा आणि मी स्वतः मी. खूप उशिरा 6:30चा टाईम होता. 7:30ला ट्रेन आली. तर आता रात्री 8:30 वाजले आम्ही ट्रेनमध्ये जातोय आणि आम्ही जेवण करतोय. हे मामीचा मानेचा बेल्ट आहे. हा हॅनने घातलाय. तुम्हाला दाखवते मी मस्त ट्रेनमध्ये घरून टिफिन आणले. येस. So we have successfully reached down to शेगाव. It's 2 o'clock. 2 तास उशिरा आहे आम्ही. ट्रेनमध्ये मस्त झोपले होते मी. झोपली का तू चांगली? आणि मग आता आम्ही पोहोचलो इकडे स्टेशनवरती. ते भक्त म्हणजे त्या संस्थांची बस असते जी आम्हाला सोडवेल आता भक्त निवासला. आणि मग आम्ही तिच्यात बसलो आहे. इथं ना झाडं आहे स्टेशनवरती. सगळं असे पोपट बसलेले. खूप पोपट आणि नेहमीच तसेच असतात. रोज असतात. तर तुम्ही आले की तुम्ही पण नोटीस करा. दाखवतो. सगळे पोपट आहे. पहाटेचे 5:45 वाजलेत आणि आत्ताशी आम्हाला रूम मिळाली आहे. मी 2 वाजेपासून वेट करतो आहे. आता आम्हाला रूम मिळाले तर आम्ही आता रूमवरती जाऊन चेक इन करू आणि आवरून लगेच दर्शनाला जायचा प्लॅन आहे. येस. वी वेटेड फॉर ऑलमोस्ट 3 hours. येस, मोर दॅन दॅट. तर फायनली वी गॉट इट ॲट 3. बट आम्ही इथेच का थांबलो कारण इथे खूप छान आहे एन्व्हायरमेंट आणि राहायचं. तुम्हाला सगळं दाखवेल मी. खूपच सुंदर आहे. आम्ही लास्ट टाईम राहिलेलो तसंच ह्यावेळेस पण. आता आमचं लग्न झालेलं आहे पण कसं आहे आता आम्ही थोडे यंग दिसतो त्यामुळे लगेच लोकांना प्रश्नच पडतो. लगेच आमची चौकशी केली. फोटो वगैरे मागितलं त्यांना वाटलं की आम्ही अनमॅरिड कपल आहे. सो त्याने बाबांना विचारलं की ओ दीज आर युअर डॉटर अँड son-in-law? Oh my god. They got shocked that we are married. Glow. तर आता आमचा रूम झालेला आहे. ते दाखव ना आपण मागचं आकाश. दाखवतो. इकडे कसलं मस्त दिसतंय. 5:45 वाजले. निळं आकाश म्हणजे हा कलर आय गेस मी कधीच बघितला नव्हता. आणि एवढं सुंदर आकाश दिसतंय. आणि इथे हे असं आहे आनंद विहार. तुम्ही आलेला असाल तर तुम्हाला माहिती आहे असेल. आता हे लोक चहा कॉफी प्यायला गेले आणि गर्दी बघा. एवढे लोक वेटिंगला अजूनही. यांना रूम नाही मिळालं आहे कारण खूप फुल असतं इकडे. पण मग ठीक आहे म्हणजे वर्थ वेटिंग. लेट्स सी. बाय. गुड मॉर्निंग. आम्ही रेडी झालो आहे आता दर्शनासाठी. आपण थोडं म्हणून तर मी तुम्हाला तो शर्ट घालायला लावला. ओह माय गॉड. व्हॉट अ पर्सनॅलिटी. तर हां आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला इकडे भक्त निवासच्या खाली आलो आहे. आणि तुम्ही दिसत थोडे. तर मग आम्ही असे लाईनमध्ये उभे इथे कुपन मिळतं आणि मग आम्ही सगळे आता नाश्ता करणार आहे. फ्रेश झालं म्हणजे झोप नाही झाली आहे ती चांगली पण ठीक आहे. तरी वी आर रेडी. तर हा आहे आमचं ब्रेकफास्ट आणि हे आहे आमची फॅमिली. आता आम्ही मंदिरात आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी.
या बसमध्ये बसून आलो. या बस सगळीकडे असतात. त्यांचे 2-3 निवासस्थान आहे, म्हणजे राहायची सोय, भक्त निवास. तर तिथून ते आपल्याला, मी तुम्हाला रूम टूर नाही दिला, रूम पण इतका सुंदर आहे, खूप आवडेल तुम्हाला. आमचं पण खूप छान आहे. हो. आता आम्ही दर्शन घेतो. आता 10:30 वाजले, बघूयात किती वेळ लागतो दर्शनाला. पण खूप छान वाटतंय. मस्त नाश्ता पण इतका छान होता. आता इथून आम्ही दर्शनासाठी चाललो. तर आम्ही लाईनमध्ये आता, आणि 1 तासात आमचं दर्शन होईल. बसले आता लाईनमध्ये. मस्त AC आहे इकडे, त्यामुळे किती पण वेळ लाईनमध्ये थांबल्या तरी प्रॉब्लेम नाही आहे, कारण आम्ही निवांत आहे एकदम. तर आता आमचे मस्त श्रींचे दर्शन झालेले आहे. आता आम्ही परत मस्त जेवण पण झालं. खूप छान प्रसाद होता. भाजी, फळभाजी, म्हणजे बटाट्याची भाजी होती. त्यानंतर पिठलं, पोळी, वरण भात, आणि ते काय होतं का, स्वीट खीर होती. मस्त जेवण झालं आहे. आता आम्ही पुन्हा रूमवर जातो, थोडा आराम करतो. रात्री आराम नाही झाला आम्हाला. 6 वाजताच्या अराऊंड रूम मिळाली. मग आम्ही काय एखादा तास आराम करून लगेच इकडे आलो. हा असा इथला बाजार असतो, म्हणजे तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर आम्ही आता चाललो आहे परत. अशी बस असते. असं लाईनीमध्येच जातात सगळे लोक इथं, कोणीच लाईन मोडत नाही. आणि मग ह्या बस फ्रीमध्ये जिथे जायचं तिथे सोडतं. त्यांचे 2-3 भक्त निवास आहे तिथे, किंवा रेल्वे स्टेशनला जायचं तर रेल्वे स्टेशन, तिथे पण तुम्ही जाऊ शकता यांच्या बसमध्ये. तर आता आपण जातो आपला विहार म्हणून जे भक्त निवास आहे तिथे. हे आपले सगळे लोक. हॅलो गाईज. तर आता आम्ही आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये, जे की शेगावमध्येच आहे, जवळ आहे. 4 किलोमीटर आहे. तर रिक्षा करून आम्ही सगळे आलेलो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये. असं मोठं मंदिर आहे, खूप छान दिसतं आहे मंदिर. आता तिथेच आम्ही दर्शन घेणार आहे. मग जेवायला आम्ही विसावामध्येच जाणार आहे. आमच्या विहारमध्ये का आपण? मला तू विसावा सांगत होते इतके दिवस. जाऊ द्या, मी त्यांना विहार सांगतो. विहारच आहे मग आपलं. अच्छा, तुम्हाला काहीतरी सांगतोय, आमचं विहार आहे. चला दर्शन घ्यायला. तर आमच्या इकडे महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन झालंय. एकदम अप्रतिम मूर्ती आहे देवीची, आणि इकडे ज्योतिर्लिंग पण आहेत केलेले त्यांनी. तर आम्ही सगळ्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन आलोय आत्ताच. श्रावण महिना 12. खूप छान. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. कसं आहे बघ, सुंदर. तर बाकी लोक येतात दर्शन घेऊन. आम्ही मस्त दर्शन घेतलं, बसलोय आता आरामात. खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे तुम्ही जर शेगावला आलात तर नक्की या इकडे. मी फोटो टाकेन देवीचा तिकडे. खूप सुंदर आहे. तर हे आहे ते महालक्ष्मीचं मंदिर. आम्ही ॲक्च्युली रिटर्न आलो रिक्षामधनं. रिक्षावाला बोलला की मूर्ती सापडलेली आहे. थांबा. ही जी मातीमंद मुलं डिव्हिजन आहे, पाठीमागे स्कूल त्यांचं, हे स्कूल आधी गजानन ट्रस्ट चालवायची. त्याचे महाराज त्यांनी ट्रस्ट चालवायचे. त्याचे थोडं या मुलांचं चालायचं. ती वाटेकी जे वारकरी शिक्षण संप्रदाय नाही का, तिथे जर समोर हे मुलांचं वसतिगृह वगैरे आणि स्कूल पण तेच होतं. तर मग हे जे त्यांनी ट्रस्टी आहे ते त्याने म्युझिशियन होते, ते टीचर होते. तिथे त्यांना ते केअरटेकर पण होती आणि म्युझिशियन पण होते. ते दोन्ही त्यांची मुलांची सेवा वगैरे करायची ते. तर मग काही कारणास्तव तिथे काही झालं म्हणून ते गजानन महाराज भक्तांनी ताबा त्या स्कूलवरचा स्वतःहून काढून घेतला. आणि मग नंतर जे हे तिथे अध्यक्ष होते त्यांचे सासरे हे नागपूरला ब्रँच चालवायची प्रतिबंध मुलांची. म्हणजे ती ही शाखा आहे, ती मुख्य आहे. आणि मग त्यांनी असं म्हणलं की त्यांना सेशन दिलं किंवा तुम्ही ही जसं घेऊन घ्या तुमच्या अंडरमध्ये आणि आपण दुसरीकडे यांना ट्रान्सफर करू. म्हणजे त्यांनी ती जागा घेतली आणि ते जागा घेतली आणि त्या मुलांना इकडे आणलं. तर साधारण 2011-12 सालीची या याच्यामध्ये ती गोष्ट आहे. ती मुलं इकडे आहे.
त्याच्यानंतर कोविडच्या आधी म्हणजे 2015-16च्या दरम्यान त्यांना म्हणजे आधीपासून आध्यात्मिक होतेच ते आणि मग त्यांना ध्यानसागर मेडिटेशन वगैरे आणि त्यांचे जे गुरु आहेत ते हिमाचल प्रदेशमध्ये उत्तराखंडमध्ये अवतारी बाबा म्हणून आहे. तुम्ही सर्च करा तुम्हाला अवतारी बाबा सगळं त्यांचं सगळी हिस्ट्री मिळून जाईल. त्या सिद्धपीठ म्हणून आश्रम पण आहे त्यांचा मोठा. तर त्यांचं सांगण्यात असं आहे की 1000 वर्षापासून जिवंत आहे. आणि खूप काही त्यांचे ऐकून घेण्यासारखं त्यांच्याबद्दल ध्यान योग क्रिया यांच्याबद्दल. हाय, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता उठलो आहे, नाश्ता झाला आहे आमचा. आणि गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू डे 2 इन शेगाव. तर आता दुसरा दिवस आहे. क्षितिजाने खूप उशीर केला आवरायला. नाही, 11:15 वाजले. मी नाही, मी रेडी आहे. वैद्य यायची बाकी आहे म्हणून आम्ही थांबलो. आम्ही खूप मस्त नाश्ता केला, खूप लवकर आवरलं आहे. आणि जर इथे तुम्ही आले तर एक गोष्ट, 10 पर्यंतच नाश्ता असतो. 10च्या आत आवरून नाश्ता करून सगळं मिळत नाही. तर त्यामुळे मग नाश्ता करून घ्यायचा. आता आम्ही आनंदसागरला जाणारे मुलं आणि हे सगळे. आई ते तर ऑलरेडी मंदिरात गेले. आई मामी त्यांना सकाळी पारायण करायचं 7:30 होतं वाजता गेले. तर ते गेलेत. आता हे जाणार, आम्ही जाणार आनंदसागरला मज्जा करायला. माझ्याकडे नाही आहे. अरे इतक्यात होता ना आता नंबर. हे करा फोन पे. हे कॉल घालत होता. आम्ही चाललो होता आनंदसागरला टुमटुमवाल्या रिक्षामध्ये. टुमटुम फुल दिसेना ना. आनंदसागरच्या बाहेर असं खूप सारे घोडागाडी दिसेल. जर तुम्हाला हवी असेल तर मजा येते आत पण बसायला. आम्ही लहानपणी यायचो ना तर इकडे त्यानेच जायचो. तर हे सगळे आम्ही आलो आहोत. गर्दी तर दिसते इकडे. बघू, थोडंसं ओपन आहे, पूर्ण नाही पण थोडंसं ओपन आहे. काही पार्ट 40% ओपन आहे. तर एक्सप्लोर. हॅलो गाईज. तर शेगावमध्ये आता आमचं जे चाललेलं म्हणजे दर्शन, आनंदसागरला सकाळी जाऊन आलो. मग दुपारी मस्त मंदिरात जाऊन पोथी वाचली. ॲक्च्युली इथे मंदिरामध्ये ना मोबाईल आपल्याला नेता येत नाही, कारण त्यांनी ते काय पावित्र्य राखण्यासाठी, म्हणजे ॲक्च्युली त्याने वेळ, जे भक्त असतात ते तिथे जाऊन फोटो वगैरे काढतात आणि मग त्यात खूप वेळ जातो. लोकांना दर्शन नाही व्यवस्थित घेत आहेत. त्यामुळे त्यांनी मोबाईल पूर्ण बंद केलेला आहे आतमध्ये. सो त्यामुळे काय शूट वगैरे करता येत नाही. आता इथे आम्ही जेवण वगैरे केलं. मस्त दुपारी गेलेलो आम्ही मंदिरामध्ये. तिथे पोथी वाचली, मी सुद्धा, क्षितिजाने, सर्वांनीच. आणि मग आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही परत आलेलो आहे आमच्या आनंद विहार इथे. मस्त इथे वातावरण आहे आता सध्या मग आता आम्ही आराम करतो. 5-6 वाजले. आमची 12 वाजता ट्रेन आहे रिटर्नची. क्षितिजा गेली भाई शॉपिंग करायला. आता ते किती वेळ लावेल काय माहिती. तेव्हा थोडा बॅकग्राऊंडला नॉईस आहे. हे इथे गरम पाण्याचं वगैरे सगळं. मी टेरेसवर आलो आहे. एक सेकंद दाखवतो तुम्हाला. इथलं सगळं ग्रीनरी खूप छान आहे. हे बघा असं पूर्ण अशा सगळ्या बिल्डिंग आहे. इथे एक बिल्डिंग, मग झाडं आणि हा असा एरिया आहे इथे पूर्ण. सगळीकडे असंच आहे. ते इथून रस्ता आहे सगळं. खूप प्रशस्त असं बांधकाम आहे आणि खूप छान सोयी आहे इथे. तुम्ही एकदा आले इथे राहिले की तुम्हाला आपोआप समजतं. आणि मला एक समजलं की इथे एक दिवस येऊन उपयोग नाही. तुम्ही जेव्हा 2 दिवस येता, एक रात्र राहायला, एक दिवस स्पेंड कराल, तेव्हा इथे समजतं की इथली जी शिस्त आहे ते असं नाही वन टाईम आहे, ती कंटिन्यू तशीच आहे. सगळे लोक जे सगळे सेवक आहेत ते सगळे तुम्हाला माऊली म्हणूनच हाक मारतील आणि तसंच तुम्हाला ट्रीट करतील. आणि एकदम छान आहे, खूप छान आहे. सगळ्यांना सेमच ट्रीट करतं. असं कोणाला इथे तुम्हाला ना स्पेशल VIP पास मिळेल दर्शनासाठी ना काही, म्हणजे एकदमच ते सगळ्यांना सेमच आहे देवाचं. खूप छान आहे. आणि अजून एक, इथे मोबाईल खरंच खूपच स्ट्रिक्ट आहे. मंदिरामध्ये मोबाईल बिलकुल काढू नका. आमच्यासमोर 1-2 लोकांचे लिटरली गच्ची वगैरे पकडून त्यांना सांगण्यात आलं की बाबा मोबाईल का काढला आहे तुम्ही. खूप जास्त त्यांना जरा खराब ट्रीटमेंट दिली. हे मोबाईल यूज करत होते त्यामुळे त्यांनी वेळ म्हणजे सगळीकडेच लावलं आहे मोबाईल वापरू नका. दॅट्स इट. चला बघूयात तर आता क्षितिजा आल्यावर काय करतो आम्ही.
आज सध्या आराम करतो रूममध्ये. तर आता इव्हिनिंग आम्ही चहा प्यायला आलेलो आहे. मस्त चहा प्यायला. सगळे आले शॉपिंग करून. काय कचोरी खाणार नाही म्हणे पप्पा. मी मग खाणार नाही मग कशाला खायला जायचं. अंकिता तर पहिले देईल. तर असा आमचा शेगावचा ब्लॉग चालू आहे आणि खूप मस्त वाटलं शेगावला येऊन. काय खूप छान प्रसन्न जागा आहे. हो, आमचं आज मुखदर्शन पण खूप छान झालं आहे. खूप म्हणजे खूप जास्त छान. आम्ही छोटंसं पारायण केलं दोघांनी पण. मग अगदी छोटंसं 2 तासात संपलं, पण मस्त आहे. खूप छान होतं. छान आहे. इथली वाईबच छान आहे. यायला पाहिजे सगळ्यांनी. असं हलकं वाटतंय. म्हणजे मंदिरात येऊन इकडे खूप इच्छा होती माझी खूप दिवसांची यायचं. आणि मग फायनली आम्ही आलो आणि छान वाटतंय. आता आज निघणार आहोत परत नाशिकला जायला. रात्री रात्री 12 ट्रेन वाजता आमची ट्रेन 12 आहे. वाजता. 6 वाजता पोहोचेल. तर बघूयात पुढे. अजून हा ब्लॉग संपवत नाही आम्ही. पुढे पण आता थोडंसं जिथे पण वेळ मिळेल तिथे शूट करू. तर आम्ही परतीचा प्रवास करतोय आणि हे बघा इथं किती सारे पोपट आहे. रेल्वे स्टेशनवर आलो या झाडावर बघा. प्रत्येक फांदीवर पोपट बसलेला आहे. खूप सारे असंख्य. हे तरी एकच झाड आहे, तिकडे 2-3 झाडं आहे. त्याच झाडांवर इथं खूप सारे पोपट असे बसलेले आहेत. आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनवर आलो आहे. आता रेल्वे आहे 2 वाजता. आता वाजलेत 12:15 12:30. तोपर्यंत आता आम्ही वेट करणार आहे. मग परत चाललो शेगावला 2 दिवस थांबून. सुंदर एक्सपिरियन्स. हो, प्लॅटफॉर्मवर आलो आता आम्ही सगळे. ट्रेनमधून गुड मॉर्निंग क्षितिजा.